तिकडे पुण्यामध्ये सध्या सिंहगड रोड परिसरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे। पुण्यातील एकता नगर भागात लष्करातले 105 जवान तैनात करण्यात आलेत। या भागात पाणी साचलंय आणि नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे। या भागात भारतीय लष्कर दलाकडून होडी देखील आणण्यात आली आहे। सध्या खडकवासला धरणात 35,000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होत असल्याने तो आता वाढवलाय। 45,000 क्युसेक्स विसर्ग झालाय आणि त्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराला या ठिकाणी तैनात करण्यात आलंय। पुण्यातील सिंहगड परिसरातील एकता नगर आणि निंबज नगर मध्ये आर्मीचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। जर आपण बघितलं तर पूर्ण टीम या ठिकाणी आहे, पूर्ण यंत्रणा घेऊन या ठिकाणी ते सज्ज आहेत। जर आपण इथं बघितलं तर मोठी बोट देखील ते या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। प्रत्येकाने जर आपण बघितलं तर जॅकेट्स घातलेले आहेत आणि जे लोक आहेत, स्थानिक लोक जी अडकलेली आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचं काम या ठिकाणी ते स्वतः करतायत आणि यासाठी जवळपास 100हून अधिक जे भारतीय सेनेचे जवान आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत। जर आपण बघितलं तर संपूर्ण ही ट्रेंड टीम आहे। जर अशा पद्धतीने कुठेही पूरस्थिती असेल तर त्यांना बाहेर काढण्यासाठी यांना पूर्णपणे ट्रेनिंग देण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीने एक मोठी बोट घेऊन, ही ओढी घेऊन या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। आणि आतमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या जे साहित्य लोकांना बाहेर काढण्यासाठी लागू शकतं ते सगळं काही यामध्ये आहे। आणि आपण बघू शकतो हे सगळे आर्मीचे जवान या ठिकाणी पुण्यातील सिंहगड नगर म्हणजे सिंहगड परिसरातील एकता नगर आणि निंबज नगर या ठिकाणी तैनात आहेत। लोकांच्या मदतीसाठी आपण बघू शकतो मोठी बोट या ठिकाणी ते घेऊन आलेले आहेत। अशा पद्धतीने जवळपास 2 ते 3 टीम या ठिकाणी तैनात आहेत। म्हणजे अर्थात यांना पूर्ण ट्रेनिंग देण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने जर कुठं पाण्याची पातळी वाढत असेल, पूर परिस्थिती असेल, जिथं स्थानिक प्रशासनाकडून जी सगळी परिस्थिती आहे ती हाताबाहेर जरी गेली तरी हे सगळे आर्मीचे जवान या ठिकाणी ती परिस्थिती हाताळू शकतात। जर आपण बघितलं तर पूर्ण मोटर देखील, जे मोठी मशीन आहे, जर पाण्याची पातळी वाढली आणि लोकांना रेस्क्यू करण्यासाठी स्पीड बोट जर हवी असेल तर ती देखील पूर्ण व्यवस्था या आर्मीच्या जवानांकडून या ठिकाणी केली गेलेली आहे। आणि अशा पद्धतीने पुण्यामध्ये ही आर्मीची पूर्ण टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।